प्रतिनिधी आसिफ शेख वजज आमनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे दिनांक जुलै 15 रोजी एका आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती। या घटनेसंदर्भात JBN महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर बातमी प्रसारित करण्यात आली होती। मात्र या बातमीवर समाजमाध्यमांवर काही व्यक्तींनी अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट टिप्पण्या केल्या, ज्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यासाठी दिनांक जुलै 19 रोजी आदिवासी बांधवांनी फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली। यावेळी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। आंदोलकांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांना अधिकृत निवेदन सादर केले। आक्षेपार्ह टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। फत्तेपूर पोलीस प्रशासन या अर्जाची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। जय आदिवासी, जय जोहार, जय संविधान। माझ्या सर्व आदिवासी बांधवांना माझी एक कडकडीची विनंती आहे की जोही कोणी सोशल मीडियावरती आपल्या आदिवासीबद्दल गैरवर्तणूक करील आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दामधून अपमानित करील, अशा लोकांना आपल्याला धडा शिकवण्यासाठी आपण एक मोहीम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज आम्ही त्या मोहीमला स्टार्ट केलेली आहेत। आज दिनांक 19/7/2026 रोजी आम्ही फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे ज्या आपल्या महिलेवरती गोदरी येथे झालेला जो प्रकार होता, अत्याचार झालेला होता, बलात्कार झालेला आहे, त्या संदर्भात आपण JBN न्यूजच्या माध्यमातून अजून इतर काही प्रत्येक न्यूजवरून आपण त्या बातम्या लावलेल्या आहे आणि त्या JBN न्यूज बातमीच्या माध्यमातून खाली काही समाजकटकांनी त्या ठिकाणी एक टाईप करून या ठिकाणी दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आदिवासी समाज हा मुस्लिम झालेला आहे, हा या ठिकाणी सुनता करतो, अशा घाण पद्धतीमध्ये आदिवासी समाजाला त्यांनी अपमानित केलेला आहे। हा अधिकार ह्या चोरांना या ठिकाणी दिला कोणी? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आदिवासींना 45 जमातींना जमातीमध्ये ठेवलेला आहे आणि काही चोर आम्हाला त्या ठिकाणी जातीमध्ये वळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। म्हणून आमचा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या चोरांना तुम्ही तात्काळ यांच्या मुसक्या आवळावं आणि यांच्यावरती तात्काळ अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत अल्ट्रासिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावं आणि आमच्या आदिवासी समाजाला न्याय द्यावं, हीच आमच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं अपेक्षा राहील। आणि जर यांच्यावरती जर कोणी गुन्हे दाखल करत नसेल तर मात्र या ठिकाणी पुढची भूमिका आदिवासी स्टाईलनुसार घेतली जाईल आणि यांना त्या ठिकाणी जात कशाला म्हणतात चोप आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय आदिवासी, जय जोहार, जय संविधान।